आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य अनुत्तरित. लेखक व्यंकटेश मोहरीर, दिग्दर्शक चंद्रमणी पेसेकर, निर्मिती सहाय्य जावेद खान, सादर करते चंद्रमणी बेसेकर. तर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य अनुत्तरित. नमस्कार. नमस्कार. पण माफ करा, हा मी ओळखलं नाही आपल्याला. आपली व माझी तशी ओळखच नाही, म्हणून प्रथम माझी ओळख करून देतो. मी किशोर मुळे, सेवानिवृत्त मेजर. खरं तर आपणासाठी फोन करूनच यायला हवं होतं मी, आणि त्या दृष्टीने मी 2-3दा फोनही लावला, पण लागला नाही. त्यामुळे आपण घरी आहात की नाही याचीच खात्री नव्हती. म्हणून ठरवलं चान्स घ्यावा, प्रत्यक्ष जाऊन भेटावं. फार फार तर चक्कर वाया गेली असती, दुसरं काय. हो ना. तरी पण बरं झालं आपण आलात ते. अहो काय झालं की गेल्या 3-4 दिवसापासून आमचा फोन बिघडलाय, म्हणून फोन लागत नसावा कदाचित. आज ती माणसं येणार होती डिपार्टमेंटची, पण तीही अजून पावत आली नाहीत. बरं ते जाऊ द्या. बोला, कसं काय आलात ते इतक्या उन्हात? अहो मुलीच्या बापाला सकाळ काय दुपार काय सारं सारखंच. तेव्हा प्रथम क्षमा मागतो इतक्या दुपारी आपल्या विश्रांतीच्या वेळी अचानक येऊन आपणास तसदी दिल्याबद्दल. तर सोनाली माझी मुलगी बर आपल्या चिरंजीवाबरोबरच शिकते. तिच्याच बद्दल प्रपोजल घेऊन आलोय मी लग्नाचं. अच्छा अच्छा. म्हणजे आपण मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात तर मेजर साहेब. अहो किरणच्याही बोलण्यात सोनालीचं नाव येतं अधून मधून. आत्ता आलं ध्यानात. येस मॅडम, माझी सोनाली व आपला किरण सहाध्यायीच नाही तर चांगले मित्र देखील आहेत. आणि म्हणूनच या संदर्भात आपणास मुद्दामच भेटायला आलो मी. म्हटलं दुपारी याबाबत निवांतपणे बोलताही येईल आणि आपला परिचय देखील होईल. फार बरं झालं आपण आलात ते. अहो असं निवांतपणाने मोकळं बोलता येतं. फार बरं झालं बघा. म्हणजे आपणास थोडीफार कल्पना आली म्हणायची. पहा बरं, किती भाग्याची ही तरुण पिढी. सतत या ना त्या कारणाने एकमेकांच्या सहवासात येत असल्यानं त्यांना एकमेकांच्या स्वभावाची कल्पनाही येते आणि ते स्वतःच आपापले विवाह ठरवून लागले आत्ताशी. तर मुख्य म्हणजे असं, तेव्हा आपलं काम म्हणजे पुढाकार घेऊन त्यांचा विवाह लावून देणे. खरं की नाही मॅडम? झालंय खरं असं म्हणा, आणि एका दृष्टीने ते बरंच झालंय. अहो शेवटी मुला मुलींची पसंतीच महत्वाची असते ना. आता आपल्याला सोनालीची व किरणची घनिष्ठ मैत्री आहे हे माहीत आहे, आणि कदाचित त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतरही झालं असावं. तरी पण आपलं पण काय मंदाबाई, अहो ते दोघे कॉलेज पासूनचे सहाध्यायी आणि सध्या दोघेही एकाच प्रोजेक्टमध्ये बरोबरीनंच काम करतात ना. शिवाय दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर्स, आणि आता बहुधा बरोबरच परदेशीही जातील. म्हणून विचारतोय की याबाबत आपले चिरंजीव काही स्पष्ट बोललेत का? नाही, तसं काही स्पष्ट बोलला नाही तो. हो, तरी पण फोनवर त्यांचं जे बोलणं होतं त्यावरून आपल्याप्रमाणेच माझीही खात्री झाली आहे की त्यांचं एकमेकांवर प्रेम असावं. आणि शिवाय दोघांनीही स्कॉलरशिपसाठी अर्जही केला आहे म्हणे. पण आपली सोनाली माझ्या घरी आल्याचं मला कधी आठवत नाही मेजर साहेब. म्हणजे आपण सोनालीला बघितली नसावीच. नाही ना. तिला आपणाला दाखवता येईल म्हणा. माझा समज होता की आपल्या चिरंजीवांनी आपल्याला काहीतरी कल्पना दिली असेल याबाबत. नाही, तशी काही कल्पना दिली नाही त्यांनी, आणि मलाही तसं काही न जाणवल्यामुळे मीही त्याला काही असं स्पष्ट विचारलंच नाही बघा. फक्त तो अधूनमधून फोनवर बराच वेळ आपल्या मुलीशी बोलत असतो. बरं, त्याबद्दलही विचारता येईल म्हणा त्याला. पण आमच्याबद्दलची तरी पूर्ण माहिती आहे की नाही आपल्याला? हो, कारण एकमेकांबद्दल तशी माहिती असणं आवश्यक असतं आणि ते योग्यही असतं ना. नाही, त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मंदाबाई. माणसाच्या बोलण्यावरून वागणुकीवरून तशी कल्पनाही करता येते.
आणि बरीचशी माहिती सोनालीनं मला दिलेली आहे. आणि असं बघा, अहो शेवटी ज्यांना संसार करायचा ते जर खुश आहेत तर इतर गोष्टी गौण आहेत, नाही का? अहो, ते सारं खरं आहे मेजर साहेब. तरी पण आपणास माझी जुजबी माहिती देणं हे मी माझं कर्तव्य समजते. किरणचे वडील एका मल्टीनॅशनल कंपनीत डायरेक्टर होते बघा. पण एकदा ते टूरवर असताना त्यांच्या गाडीचा जबरदस्त अपघात झाला आणि किरण पोरका झाला. किरण हा माझा एकुलता एक मुलगा. हा बंगलाही त्यांनीच बांधला आहे. मध्यंतरी मी काही दिवस शिक्षिकेची नोकरीही केली. मला मुलगी नाही आणि माझ्यानंतर किरणच या सर्वाचा वारस आहे. तेव्हा माझ्या होणाऱ्या सुनेलाच मी मुलीची माया देऊ शकते. म्हणजे तसे आपण उभयताही समदुःखीच म्हणायचे. हो ना. माझीही पत्नी 8-10 वर्षापूर्वी अचानकच गेली आणि मीही आमच्या सोनालीला जीवापाड जपून वाढवलंय, तिला शिकवलं. सोनाली माझी एकुलती एकच मुलगी आणि वारस माझ्या इस्टेटीची, बंगल्याची. म्हणूनच म्हटलं की आपण दोघेही समदुःखी. असतात काही योगायोग. हो ना. खरंच आपण समदुःखीच. पण मुलांनी त्यांचं मत स्पष्ट न दिल्यानं आपण तसा काही स्पष्ट निर्णयही घेऊ शकत नाही. याचंच मला वाईट वाटतं. बरं, का हो, आपल्या सोनालीनं तरी काही स्पष्टपणे सांगितलंय का आपल्याला मेजर साहेब? नाहीतर साराच घोळ व्हायचा. अहो, त्याशिवाय का मी धडपडत आलो इतक्या उन्हात? अहो, याबाबत आमचं कालच बोलणं झालं आणि तिनं स्पष्ट होकार दिला. तीच मला म्हणाली की किरण आज ट्रिपवरून येणार आहे. म्हटलं चला, या निमित्तानं मुलगाही पाहता येईल आणि त्याच्या समोर नक्की काय ते ठरवून निदान लग्न नाही तर साखरपुडा तरी उरकवून घेऊ, ते परदेशी जाण्यापूर्वी. म्हणजे आपण एका जबाबदारीतून मोकळे होऊ. तेव्हा आपला काय विचार आहे मंदाबाई? नाही, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ ना. अहो तसा आपला प्रस्ताव योग्यच आहे म्हणा. पण मला आपलं वाटतं की सर्व काही गोष्टी ठरण्यापूर्वी मला किरणला स्पष्ट काय ते विचारू द्या. सर्वच दृष्टीने ते योग्य होईल. कारण काय की सध्या तरी हे आपणा उभयतांचे फक्त अंदाजच आहेत आणि लग्न म्हणजे जन्मगाठी. तेव्हा सर्व सारासार विचार करूनच आपण पुढे जावं हे उत्तम. किरण आज उद्या आल्यानंतर त्याला काय ते स्पष्ट विचारून मी 2-3 दिवसात आपल्याला कळवतेच. असं म्हणताय? चालेल ना मेजर साहेब? अगदी बरोबर बोललात आपण, आणि तेच योग्य होईल सर्व दृष्टीनं. मगच पुढे जाणं योग्य. तसा आमचा होकार आहेच. बरं मंदाबाई, मी निघू? कळवा मला 2-3 दिवसात. अच्छा. अहो थांबा ना. काय? अहो निदान चहा तरी घेऊन जा. कारण माझी वेळ झालेलीच आहे. मी आलेच आता. तोपर्यंत आपण असं करा, ही कॅसेट ऐका. बर. हे घ्या चहा. थँक्स. आपल्याला ही शास्त्रीय संगीताची आवड दिसते मंदाबाई. अहो, तुम्हाला सांगू का, कुमारजी तर माझा वीक पॉइंट आहे. असं होय? बाकी आपली ही आवड जुळली म्हणायची. चहा मात्र छान झालाय. मला पाहिजे तसा, आणि साखरही बेताचीच. मला हवी तशीच. अहो मलाही आवड आहे शास्त्रीय संगीताची. कारण माझं माहेरही देवास्तच. काय म्हणता? त्यामुळे कुमारजींच्या परिवाराशी आमचा घरोबा. अच्छा. तशी मीही थोडंफार गाणं शिकले म्हणा. पण संसाराच्या या व्यापात सारं काही अर्धवटच राहिलं. म्हणूनच आपलं अधूनमधून मन रमवण्यासाठी अशा कॅसेट्स लावून मनसोक्त ऐकते. तेवढंच मन शांत होतं बघा. हो ना. खरंच आपली ही आवड जुळली म्हणा योगायोगानं. तेव्हा असाच योग आपण पुढेही आणावा मंदाबाई, हीच इच्छा माझी. बरं, तर कळवा आपला निर्णय लवकर. हो. संबंध जुळल्यास आनंद होईल. बरं, येऊ मी? अवश्य. लवकरच कळवते मी आपणास. बर. जमल्यास उद्या किंवा परवाच. म्हणजे किरण आल्यावर मी फोन करतेच आपल्याला तसा. चालेल ना? चालेल. बरं, येतोय मी. नमस्कार. नमस्कार.
कुठे आहेस तू? अगं मा, अगं लवकर ये मा. अरे आले ना अगं लवकर ये ना अरे आलेच मा. अगं अगं ये ना लवकर. आता किती घाई करतोयस तू? अगं अगं हे मा, ए लवकर ये ना. हे बघ मा. हा हे आलेच मी. हा आता बोला युवराज. हो इतक्या अधीरतेने बोलवायला काय झालंय आपल्याला? अगं मम्मा आता बोला ना. अगं मम्मा ही बघ आनंदाची बातमी. अगं बघ ना हे पत्र. अगं मम्मा माझं मोठं काम झालंय. हे बघ हे पत्र बघ. काय ते? अगं हे पत्र बघू कसं पत्र आहे ते? अरे अरे असं काय करतोस? नीट सांग ना काय ते. अगं मम्मा हे बघ मला स्कॉलरशिप मिळाल्याचं पत्र. हे घे. अगं वाच ना. आहे की नाही आनंदाची बातमी? आहे की नाही? अगं वाच. अरे खरंच की. बघू. अरे वा किरण, वाह वाह, अभिनंदन किरण. अरे पण ही तर मॉरिशस सरकारची स्कॉलरशिप, आणि तू तर म्हणत होतास की अमेरिकेला जाणार म्हणून. अगं मी आधी मॉरिशस आणि तेथून पुढे अमेरिकेला जाणार आहे. अगं होतकरू मुलांसाठी मॉरिशस सरकारने स्कॉलरशिप देऊ केली. ती मला व सोनालीलाही मिळाली आहे. तेथूनच आम्ही पुढे अमेरिकेला जाऊ. अगं करारच आहे तसा. छान. अगदी छान नाव काढलंस बेटा तू आपल्या घराण्याचं. अरे तुला योग्य तऱ्हेने वाढवल्याचं सार्थक झालं बघ आज. खरोखरच ही कुलस्वामिनी जगदंबेचीच कृपा. आधी पेढे ठेव बरं त्या जगदंबे समोर. बरं केव्हा निघणार तू? आणि ही सोनाली कोण रे? तशा सर्व फॉर्मॅलिटीज पुऱ्या करून 1-2 महिन्यातच निघावं लागणार आहे मम्मा. पासपोर्ट, व्हिसा वगैरे इतर कामही उरकावी लागणार आहेत ना. आणि शिवाय अरे ते खरं रे, पण ही सोनाली कोण ते नाही सांगितलंस. अरे जिच्याशी तू फोनवर बोलत होतास तीच का ही सोनाली? आणि आता शिवाय काय? आता आणखी काय ते? तसं काही नाही ग मम्मा. म्हणजे हो तीच सोनाली माझी मैत्रीण. हा तेव्हा ती आणि तू दोघही बरोबर जाऊ असंच ना किरण? अरे त्यात एवढं गोंधळायला काय झालंय? पण मम्मा आता तुमचं दोघांचं आणखी तसं काही ठरलं असेल तर गोष्ट वेगळी. तसं नाही ग मम्मा. आम्ही फक्त एकमेकांच्या सोबतीनं बरोबरच जाऊ बस. असं फक्त इतकंच. केवळ मित्र मैत्रीण म्हणून बस. फक्त मित्र मैत्रीण म्हणूनच ना? हो की आणखी काही? अरे बिचारा किरण. मम्मा अगं अशी काय हसतेस काय तू? अगं आम्ही खरंच मित्र मैत्रीण म्हणूनच जाणार आहोत. आता तुझ्या मनात काय तेच समजत नाही मम्मा मला. अरे खरंच समजत नाही का तुला किरण? तुझी आई आहे म्हटलं मी, तुझी जन्मदात्री. अरे तुझा चेहराच सांगतोय की. आता कशाला लपवा छपवी करतोयस? स्पष्ट सांग ना काय ते किरण. असं काय करतेस मम्मा? अगं आम्ही एकत्र शिकलो, वाढलो आणि एकाच प्रोजेक्टवर कामही करतोय. आणि आमच्या सुदैवानं आम्हा उभयतांना स्कॉलरशिपही मिळाली आहे. आणि म्हणूनच बरोबर जातोय परदेशी. निखळ मैत्रीशिवाय विचाराने मामा माझ्या मनात. पण तू असं सारखं का विचारतेस मामा? काय फक्त एवढंच? आता स्पष्टच बोलते ना मी. काय किरण? अरे काल ते सोनालीचे बाबा मेजर साहेब येऊन गेले आपल्याकडे प्रपोजल घेऊन. काय? प्रपोजल घेऊन? हो मग. कसलं मामा? जसं काही तुला माहितीच नाही. खरंच की नाही? बाय गॉड मामा खरंच? अरे प्रपोजल हेच तुझ्या लग्नाचं. काय? तुमच्या मैत्रीबद्दल सारं कळलंय त्यांना. तेव्हा त्यांनी सोनालीला स्पष्टच विचारलं आणि तिनेही स्पष्टपणे होकार दिला. म्हणूनच तर ते आले होते विवाहाचा प्रस्ताव घेऊन. आता तेव्हा तुझाही स्पष्ट विचार सांग. अच्छा, तुझ्या इच्छेप्रमाणेच आता ते प्रपोजल घेऊन आले आहेत. तेव्हा विचार करायला हरकत नाही मामा. तसा प्रस्ताव काही वाईट नाहीये मामा. म्हणजे तुझा होकार समजू का मी आता? अरे तुम्ही बरोबर शिकला, वाढलात, तेव्हा एकमेकांच्या स्वभावाची, आवड निवडीची तुम्हा दोघांनाही तशी कल्पना आहेच, हो की नाही? हा तसा होकार अवश्य कळव. पण माझ्या काही अटी आहेत मामा. आधी त्या अटी ऐकून घे नीट आणि मगच काय ते ठरव. पुढे गोंधळ नको. अरे एकमेकांवर प्रेम करता आणि तरीही अजून अटी आहेतच का? आम्ही उभयतांनी आपसात विचार विनिमय करून आपल्या अटी ठरवल्या आहेत आणि त्या तशा जगजाहीर नाहीत. मामा सांगू? मग मी सांगणारच होतो तुला 1-2 दिवसात. पण म्हटलं आधी त्यांचं रीतसर प्रपोजल येऊ द्यावं, म्हणजे तुलाही मान मिळाल्यासारखं होईल आणि मलाही सर्व व्यवस्थित सांगता येईल. आणि या अटीबद्दल म्हणशील तर आम्हा उभयतांनी लग्नाचं हे अवडंबर पसंत नाही.
अगदी साध्या पद्धतीनं करायचा आहे विवाह आम्हाला. अरे, म्हणून इतका साधा लग्न सोहळा का? की हे त्या सोनालीचेच विचार आहे वाटतं. तसंच समज मामा. हं. तेव्हा मला याच अटीवर लग्न करायचं आहे आणि असंच तू मेजर साहेबांना कळव मामा. समजलं? बरं, येऊ मी मामा. मला एक जरुरी काम आहे, तेव्हा मी येतो मामा. बाय बाय मामा. बर बर. बाय. आत येऊ का मी मंदाबाई? या ना, या. बसा ना मेजर साहेब. हा. अहो, मी आत्ताच आपल्याला फोन करणार होते बघा. होय. किरण आत्ताच गेला बाहेर त्याचा निर्णय देऊन. बर. पण काय घोळ घालून ठेवलाय या मुलांनी काही कळतच नाही बघा. काय म्हणतात किरणराव? एक ओळ आपला होकार समजू का मी मंदाबाई? अहो, होकार तर आहेच, पण या मुलांनी जो काही घोळ घालून ठेवला आहे ते कसं सांगू मी आपल्याला? त्यांच्या काही अटी आहेत म्हणे. म्हणजे इकडेही तोच प्रकार झालेला दिसतो. अहो, या मुलांनी हा घोळ घालून ठेवलाय म्हणून तर मी आलो धडपडत इकडे. म्हणजे तुम्हालाही तशी कल्पना दिली वाटतं तुमच्या लेकीनं? वा रे वा. होय, तिनं स्पष्ट सांगितलं की विवाहात साऱ्या अवडंबराला पूर्ण फाटा द्यायचा आणि साध्या नोंदणी पद्धतीनं विवाह करायचा. दागदागिने, कपडा लत्ता, मानपान, सप्तपदी या साऱ्या विधींना पूर्ण फाटा द्यायचा. इतकंच नव्हे तर रीतसर निमंत्रण पत्रिकालाही फाटा. शा. आता आणखी काय? ते पत्रिकाही छापायची नाही की काय? अहो, असं कसं म्हणता मेजर साहेब? होय, ही आधुनिक पत्रिकाच बघा ना. बघा, बघू. ही निमंत्रण पत्रिका. बघू. काय? ही पत्रिका? आमच्या उभयतांच्या नोंदणी विवाह प्रित्यर्थ हॉटेल रिमझिम मध्ये प्रीती भोजनास कृपया सम्मिलित व्हावे ही विनंती. आपले किरण, सोनाली. ही काय पत्रिका झाली म्हणायची? हो, आपला विरस होणं साहजिकच आहे मंदाबाई. इच्छा नसून नाईलाजानं वागावंच लागतं आपल्याला. दुसरं काय करणार आपण, सांगा ना. हे सारं खरं असलं तरी पण रीतभात काही आहे की नाही? आणि हे तर अतिच झालं. आता ह्याला काय लग्न म्हणायचं? तेच म्हणतोय ना मी. जाऊ द्या हो, कशाला उगाच त्रास करून घेता. अहो, या नव्या पिढीपुढे आपली बुद्धीच काम करत नाही बघा. हट्टाने साऱ्या गोष्टी करून घेतात आणि शेवटी पस्तावतात. तेव्हा कुठली रीतबात घेऊन बसलायत? जिद्दी आणि फॅडिस्ट आहे ही नवी पिढी. गेला तो आपला जमाना, ज्यावेळी आपण सर्व रूढींना, एकमेकांच्या भावनांना जपत होतो. जाऊ द्या, झालं. बरं, विवाहात पवित्र मंगळसूत्र आणि कुंकू तरी लावणार आहे की नाही आपली कन्या? का त्यालाही फाटा देणार? नाही, तसं काही स्पष्ट बोलली नाही ती. मग? पण तिच्या मते मंगळसूत्र, कुंकू हे मागासलेपणाचं आणि गुलामगिरीचं चिन्ह आहे. तेव्हा येथेही आनंदच म्हणायचा. काय विचार आहेत हे? म्हणे पवित्र मंगळसूत्र, कुंकू गुलामगिरीच्या खुणा. तरी पण होत असलेला प्रकार हा काही योग्य नाही. जाऊ देत, झालं ते. बरं, येऊ मी? आपल्याला झालेल्या मनस्तापाबद्दल क्षमस्व. येतो मी. आता भेटू लग्नातच. ठीक आहे, या आपण. कोण आलं असावं इतके दुपारी? आलो. कोण? मंदाबाई, आपण? या आत या ना. का हो अशा अचानक भर उन्हात? बसा तर. होय, मीच आले आपल्या कॅसेट्स परत करायला. काय हे मंदाबाई, अहो कॅसेट्स कुठे पळून जात होत्या का? दिले असते सावकाश संध्याकाळी. त्यासाठी भर दुपारी आलात म्हणून थोडं आश्चर्य वाटलं मला. बोला पुढे. अहो, कॅसेट्स पळून जात नाहीत हे खरं, पण मुलं लग्नानंतर परदेशी गेल्यापासून कशात मनच लागत नाही बघा माझं. त्यामुळे मी बेचैन असते आताशा.
त्यातून गेल्या 5-6 महिन्यापासून फोनही नाही किरणचा आणि सोनालीचा. तुमच्याकडे तरी आला होता का हो फोन? मला तर बाई खूप काळजी वाटते मुलांची, आणि म्हणूनच असे अचानक आले मी भर दुपारी. नाही ना, इकडेही नाही त्यांचा फोन. मलाही कळत नाही काय प्रकार आहे तो. या पिढीचं काही खरं नाही. सदा ना कदा आपल्याच धुंदीत असतात. तेच म्हणते ना मी. आपण उगाच काळजी करत असतो. असतील व्यस्त आपापल्या व्यवसायात. त्यांची एवढी कसली काळजी करता? येईलच फोन, आज नाही उद्या. तसं असतं तर किती बरं झालं असतं, पण तसं नाही ना मेजर साहेब. गोष्टी भलत्या स्तराला गेल्यात असं किरणच्या मागे एकदा आलेल्या फोनवरून कळलं मला. म्हणूनच वाटतं आपण माझ्यापासून काहीतरी लपवता. म्हणजे आपणास खरंच माहित नाही की काय? तर ऐका मेजर साहेब, आजकाल किरण व सोनाली वेगळे वेगळे राहतात. लग्नानंतर परदेशी गेल्यापासूनच त्या दोघांमधील बेबनाव वाढू लागला, आणि दररोजच्या कटकटीमुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आणि याला कारण आपली कन्या. आपल्या कन्येचा, सोनालीचा हट्टी स्वभाव. तिनेच ह्यांची सुरुवात केली. आता हेही आपल्याला माहित नाही. यात किरणचा काही एक दोष नसताना तो भरडल्या जाता याचंच वाईट वाटतं हो मला. फारच लाजीरवाणा प्रकार झालाय हो. म्हणजे मी नाही समजले मेजर साहेब. सांगा ना काय झालंय ते. आता कसं सांगू मंदाबाई? मला झालेल्या प्रकाराची अतिशय लाज, घृणा वाटते, पण सत्य तर स्वीकारायलाच हवं ना. सोनालीच्या या टोकाच्या भूमिकेनं आपण दोघंही पार उद्ध्वस्त झालोय मंदाबाई. म्हणजे मी पराभूत झालोय मंदाबाई. त्या दोघांनी डिवोर्स घेतलाय. काय डिवोर्स घेतलाय? होय. अन केव्हा हो? मला तर काही सुचेन असं झालंय बघा. किरणच्या मोघम फोननी मला तसं जाणवलंही, पण वाटलं की धुसफूस कोणाच्या संसारात होत नाही. तरी पण या आघाताने मी घायाळ झाले हो. माझा तर आधारच गेला मेजर साहेब. कसं सहन करू हे? कसं सहन करू? व्हेरी सॉरी मंदाबाई. तुम्हाला शांत व्हा असं तरी कोणत्या तोंडानं म्हणू मी, पण विश्वास ठेवा, मलाही हा प्रकार गेल्याच महिन्यात समजला. मंदाबाई, आता काय सांगायचं तुम्हाला, काळं फासलं तिनं माझ्या तोंडाला. म्हणजे आणखी काय दिवे लावलेत तिनं? कुणाचा हात धरून पळून गेली की काय ती? आणि माझा किरण मात्र अक्षरशः बर्बाद झाला हो. बर्बाद झाला. अगदी खरं आहे ते मंदाबाई. आमची सोनाली एका परदेशी सहकार्यासोबत पळून गेली हो. काय? हो. आणि तिने स्वतःबरोबर माझ्याही तोंडाला काळोखी फासली. मला सांगायला देखील लाज वाटते. 8-10 दिवसापूर्वीच ती अमेरिकेला गेली त्या परदेशी मित्राबरोबर. मंदाबाई, ती इतकी उच्छृंखल असेल असं वाटलंच नव्हतं मला. तुमचा आधार गेल्यानं तुम्ही रडू तरी शकता, पण मला हे हलाहल पचवावंच लागतंय नाईलाजानं. खऱ्या अर्थानं तर मी रडू देखील शकत नाही हो. थोडक्यात आपण दोघंही पार उद्ध्वस्त झालोय हे मात्र खरं. झालंय खरं असं, पण या प्रकाराने मी मात्र कायमची दुरावले हो माझ्या किरणला. मी कायमची दुरावले. म्हणजे मी समजलो नाही काय ते. का तोही निघून गेला कुठेतरी न कळवता? होय. काय म्हणताय? तोही मॉरिशस सोडून कुठेतरी निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने फोन केला होता तसा, पण कोठे जातो ते मात्र सांगितलं नाही. म्हणूनच म्हणते की माझा एकुलता एक आधार गेला हो. पार उद्ध्वस्त झाले हो मी. उद्ध्वस्त झाले. हे बघा, शांत व्हा मंदाबाई. आपण यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. आता झाल्या गोष्टींचा मनात रागा दुःख करून काही फायदा आहे का? म्हणूनच माझ्या मनात एक धाडसी विचार आलाय. आपली इच्छा असल्यास सांगतोय, पण प्लीज तो ऐकून गैरसमज करून घेऊ नका. आहे आपली मानसिक तयारी? असेल तरच सांगतो मी. नाही करून घेणार गैरसमज मी. शिवाय उपाय ऐकल्याने कोणता तोटा होणार? तो स्वीकारणं न स्वीकारणं आपल्याच मर्जीवर आहे ना. सांगा काय ते. तर मग ऐका. तेव्हा आपल्या या नात्याला एखादं सोजवळ स्वरूप दिलं तर
नाही, आपली काही हरकत आहे का? सौजव्य रूप? हं? आणि ते कोणतं? मला तर काही समजत नाहीये. थोडं आणखी स्पष्ट करतोय मी. आपल्या भावी आयुष्यातील एकाकीपणा, ही पोकळी आपण एकमेकांचे सहकारी, कंपॅनियन म्हणून निश्चितच घालवू शकतो. वाटल्यास आपल्या या नात्याला आपण विवाह म्हणून कायदेशीर स्वरूपही देऊ शकतो. म्हणजे जग देखील आपल्याकडे त्या दृष्टीने बघणार नाही ना. बघा, पटतंय का तुम्हाला? म्हणजे आता या उतार वयात विवाहाचा हा धाडसी जगावेगळा निर्णय घ्यायचा? अहो हे जग काय म्हणेल? शिवाय आपली मुलं, ती काय म्हणतील? अहो, कितीही झालं तरी हा आपल्या उभयतामधला तसा वैयक्तिक मामला आहे. तेव्हा जगाचाही तसा संबंध येतोच कुठे. म्हणूनच राजरोसपणे नोंदणी पद्धतीने आपण एकमेकांचे साथीदार होऊ शकतो. अर्थात आपली इच्छा व मानसिक तयारी असल्यास आपण पुढे जाऊ. खरंच जगावेगळा धाडसी विचार आहे हा. तेव्हा सर्व दृष्टीने सांगोपांग विचार करूनच निर्णय घेऊ द्या मला. मी गोंधळून गेले हो पार. खरंच पूर्ण विचारांतीच काय ते ठरवा आपण. एवढंच सांगतोय की या अशा तडजोडीने आपणा उभयतांचं भावी आयुष्य काही अंशी सुखासमाधानातच निघेल. काय तेव्हा होकार मिळाल्यास स्वतःच भाग्यवान समजेल मी. आणि नकाराचं तीव्र दुःख मात्र अवश्य होईल. काय ते ठरवा आपण मंदाबाई. तरी पण घाईघाईने निर्णय घेणे योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे या द्विधा मनस्थितीत मला या क्षणी तरी काही सुचत नाही. तरी पण पूर्ण विचार करूनच मी लवकर आपणास कळवील. चालेल ना? बरं, येऊ मी आता. येते. हा, ठीक आहे. कळवा काय ते सावकाश. काय ठरवते आणि काय कळवते काय माहित. सारच अस्पष्ट आहे. अनुत्तरित. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी नभोनाट्य अनुत्तरित ऐकलत. लेखक होते व्यंकटेश मोहरीर. यात सहभागी कलावंत देवेंद्र दोडके, रमेश लखमापुरे आणि शुभांगी खनके. दिग्दर्शक आणि सादरकर्ते चंद्रमणी बेसेकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.